नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जो उचित समजो वो करो, हे वाक्य सध्या भारतीय संसदेमध्ये जोरदारपणे चर्चेलं जात आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, हे वाक्य जनरल नरवणे यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये उद्धृत केलेलं आहे. हे वाक्य कोणी कोणास म्हणाले याचं उत्तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून लोकसभेमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा जो संघर्षाचा भडका उडाला आहे तो आता एका वेगळ्या तीव्र वळणावर येऊन पोहोचलेला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासाठी एक प्रस्ताव लोकसभेमध्ये सादर केलेला आहे. ते एवढ्यावरच थांबलेले नाहीयेत, तर त्यांचं लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद काढून घ्यावं, त्यांच्यावर हा जन्म निवडणूक लढवण्यासाठीची बंदी घालावी, अशा देखील मागण्या दुबे यांनी केलेल्या आहेत. दुबे हे का चिडलेले आहेत? या दुबे यांच्या प्रस्तावामागे भाजप आणि खुद्द केंद्र सरकार आहे का, याचा उलगडा पुढच्या काही दिवसामध्ये होईलच. पण भाजप सध्या राहुल गांधी यांच्यावरती प्रचंड पद्धतीनं आरोप करत आहेत आणि त्यांच्यावर टीका करत आहेत. आज या लोकसभेच्या आवारात किंवा संसदेच्या आवारात अतिशय भयानक घटना घडली. ती म्हणजे भाजपचे खासदार गिरिराज सिंह यांनी म्हणजे अशा प्रकारचा एक फ्लेक्स आवारात आणला की त्याच्यावरनं अनेकांना आपले अक्षरशः डोळे मिटून घ्यावे लागले असतील. त्यांनी काय आणलेलं होतं की पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांचा जो एक फोटो, हास्यविनोद करतानाचा फोटो, तो एक फ्लेक्स बनवून संसदेच्या आवारामध्ये आणलेला होता. म्हणजे राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरती चर्चा करण्याऐवजी, त्याला उत्तर देण्याऐवजी एक वैयक्तिक बदनामी आपण या देशाच्या पहिल्या पंतप्रधानाची करत आहोत, ज्याला कोणताही पुरावा नाही, अशा प्रकारचं वर्तन हे भाजपच्या खासदारांकडनं सुरू झालेलं आहे. आता याच्या पुढची पायरी अशी झालेली आहे की जनरल नरवणे यांनी जे पुस्तक आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे, त्या पुस्तकाला केंद्र सरकारनं परवानगी दिलेली नव्हती. संरक्षण मंत्रालयाला त्या पुस्तकातल्या मजकुरावरती आक्षेप आहे. त्यामुळं त्याच्या औपचारिक प्रकाशनाची अनेक जण वाट पाहत आहेत. पण त्याच्या आधीच राहुल गांधी यांनी या पुस्तकातला उतारा लोकसभेमध्ये वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काही भाषणाचा सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याविषयी त्यांचं भाषण पूर्ण झालंच नाही. त्यामुळं परवानगी नसलेलं पुस्तक राहुल गांधी यांनी नंतर संसदेमध्ये दाखवलं. आता यावरून पेंग्विन प्रकाशनावरती गुन्हा दाखल झालेला आहे. आता हे गुन्ह्याचं प्रकरण किंवा FIRचं प्रकरण हे राहुल गांधी यांना अटक करण्यापर्यंत जाऊ शकतं का, याची देखील उत्सुकता निर्माण झालेली आहे. कारण भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष आता वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरतीच लोकसभेमध्येच ते उत्तर देत असतानाच हल्ला करण्याचा प्रयत्नाचा प्लॅन केलेला होता, असा जेव्हा आरोप लोकसभेचे सभापती आणि नंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी केलेला आहे. किरण रिजिजू यांनी तर आज एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरनं प्रसारित केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की कशा प्रकारे काँग्रेसच्या खासदार या लोकसभेच्या सभापतींशी वर्तन करत आहात, याचा हा ढळढळीत पुरावा आहे. त्यामुळं आता राहुल गांधी यांना भाजप खरोखरीच त्यांची खासदारकी घालवणार का, त्यांचं लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद काढून घेणार का, आणि त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालणारा प्रस्ताव मंजूर करणार का, याची उत्सुकता आहे. माझं मत आहे भाजपनं याच्या आधी काय केलेलं आहे, तर राहुल गांधी यांच्यावर जेव्हा एक शिक्षा झाली होती 2 वर्ष तुरुंगवासाची, तेव्हा त्यांची खासदारकी तातडीने काढून घेण्यात आलेली होती. आता राहुल गांधी यांना अटक करण्यापर्यंत भाजपचे जर मनसुबे असतील तर मला वाटतं भाजपने एकदा ते करून पाहावंच. म्हणजे जर राहुल गांधी त्यांच्या मतानुसार जर खोटं बोलत असतील, देशाची बदनामी करणारं बोलत असतील, तर तुम्हीच एक देशभक्त असाल तर खरोखरीच मग राहुल गांधी यांना अटक करून दाखवाच. आणि जे एक वाक्य त्या नरवणे यांच्या पुस्तकामध्ये आहे, ते वाक्यच मला वाटतं काँग्रेसचे लोक हे भाजपला सांगत असतील आता, जो उचित समजो वो करो. म्हणजे तुम्हाला राहुल गांधींना अटक करायची अटक करा, त्यांचं पद काढायचं ते पद काढून घ्या, त्यांच्यावरती निवडणुकीची बंदी घाला, पण आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही, असा जो पवित्रा भाजपनं घेतलेला आहे तो माझ्या मते मला तरी योग्य वाटत नाही. निशिकांत दुबे यांनी ज्या पद्धतीनं गांधी कुटुंबाच्या वैयक्तिक प्रकरणावरती काहीतरी चांडाळ चौकटी पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण पारावरच्या गप्पा मारतो, अशा प्रकारची चर्चा असतील पुस्तकं जेव्हा लोकसभेमध्ये सादर केली,
तेव्हाच भाजप कोणत्या पातळीवर जाऊ शकतं त्याचं ते उदाहरण होतं. आता तर 4 पातळ्यांवरती राहुल गांधी यांच्या विरोधात आघाडी उघडण्यात आलेली आहे. मला वाटतं भाजपने एकदा हे आव्हान स्वीकारावंच या मताचा मी आहे. तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.